आपण अनेकदा रस्त्यावर एक दृश्य पाहतो, म्हणजे एखादी व्यक्ती दुचाकीवरून चालली आहे आणि अचानक तिची नजर चौकात उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांवर जाते. हो, आणि मग घाईघाईने गाडीला अडकवलेलं ते हेल्मेट थेट डोक्यावर येतं. अगदी बरोबर. आणि पोलीस नजरेआड झाले की ती सुरक्षितताही लगेच गायब होते. म्हणजे आपण विचार करायला हवा, जर रस्ता सुरक्षा ही फक्त चलानची किंवा दंडाची भीती नसून आपली ओळख बनली तर. हा खरोखरच खूप मोठा आणि वेगळा विचार आहे. हो ना. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणात आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकाच्या फक्त प्रकरण 8 वर लक्ष केंद्रित करणार आहोत. या पूर्ण पुस्तकातील फक्त या एका चॅप्टरवर. अच्छा, फक्त चॅप्टर 8. बरोबर. हो. या प्रकरणातील मूळ संकल्पना अशी आहे की नियरर अँड डिअरर नॉट टू बी द नेक्स्ट रोड ट्रॅफिक विक्टिम. म्हणजेच आपले जवळचे आणि प्रिय लोक रस्ते अपघाताचे पुढचे बळी ठरू नयेत. हा विचार जेवढा साधा वाटतो तेवढाच तो खोल आहे. आणि हा विचार खोल असण्याचं कारण म्हणजे कसं आहे, यात रस्त्यावरच्या सुरक्षेला एका वेगळ्याच मानसिक पातळीवर नेऊन ठेवलाय. या 8व्या प्रकरणाची सुरुवातच मुळी सैनिक या शब्दाच्या एका नवीन व्याख्येने होते. सैनिक. हो, म्हणजे आपण जेव्हा सैनिक हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर साहजिकच सीमेवर उभा असलेला, ऊन पावसाची पर्वा न करता देशाचं रक्षण करणारा जवान येतो. बरोबर. एक हिरो किंवा शूरवीरच डोळ्यासमोर येतो. पण लेखकाने इथे सैनिक या शब्दाचा अर्थ घराचा रक्षक किंवा इंग्रजीत सांगायचं तर प्रोटेक्टर इन द डोमेस्टिक सेन्स. अच्छा, घराचा रक्षक. हो, जी व्यक्ती रस्त्यावर गाडी चालवताना स्वतःच्या कुटुंबाचा आणि इतरांच्या कुटुंबाचा विचार करते, शिस्त पाळते, स्वतःचा थोडा वेळ मोडला तरी थांबते आणि दुसऱ्यांना सुरक्षित जाण्यासाठी जागा देते, ती खऱ्या अर्थाने सैनिक आहे. ही सुद्धा एका प्रकारची देशसेवाच आहे, असं हे प्रकरण अत्यंत प्रभावीपणे मांडतं. पण इथेच माझी थोडी गल्लत होते असं मला वाटतं. म्हणजे सीमेवरचा सैनिक हा अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून काहीतरी अचाट धाडस दाखवत असतो. बरोबर. तो एक प्रकारची हिरोगिरी करत असतो. पण रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या सामान्य माणसाची तुलना आपण थेट सीमेवरच्या जवानाशी करतोय. म्हणजे रस्त्यावर असा कोणता मोठा पराक्रम करायचा असतो ज्यामुळे एखादा सामान्य माणूस सैनिक म्हणून घेण्यास पात्र ठरेल? हाच तर या संपूर्ण प्रकरणाचा गाभा आहे. रस्त्यावरचा सैनिक बनण्यासाठी कोणतीही हिरोगिरी किंवा छातीठोक पराक्रम करण्याची अजिबात गरज नाहीये. अच्छा, म्हणजे धाडस नकोय तिथे? अजिबात नाही. किंबहुना हे अतिशय साधे, न दिसणारे आणि अनसेलिब्रेटेड असे छोटे निर्णय असतात. उदाहरणार्थ? जसं की गाडी सुरू करण्यापूर्वी खिशातला किंवा हातातला फोन बाजूला बॅगेत ठेवणं, दुचाकीवर बसल्या बसल्या हेल्मेटची पट्टी लावणं, जे आपण सहजा विसरतो. अगदी. किंवा चौकात सिग्नल नसतानाही रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आधी रस्ता ओलांडू देणं. आता या छोट्या कृतींसाठी कुणीही आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीये. हो ना. कुणी शौर्य पुरस्कार तर नक्कीच देणार नाही. नक्कीच नाही. पण हे छोटे शांत निर्णयच खऱ्या सैनिकाची ओळख असतात बरं का. या कृतीमागे एक समज असते की रस्त्यावरची प्रत्येक कृती ही घरी वाट पाहणाऱ्या कुटुंबाशी जोडलेली आहे. म्हणजे आपण एकटे नसतो रस्त्यावर. अगदी बरोबर. सीमेवरचा जवान जसा देशातल्या कुटुंबांसाठी जागतो, तसा रस्त्यावरचा सैनिक स्वतःचा आणि रस्त्यावरील इतर अनोळखी कुटुंबांसाठी शिस्त पाळतो. पण जर हे फक्त साधे आणि शांत निर्णय आहेत, तर मग लोकांना ते घेणं इतकं कठीण का जातं? आपण सगळेच जण पोलिसांना पाहिलं की लगेच नियम का पाळतो आणि ते नसले की नियम का मोडतो? हा मानवी स्वभाव आहे. हो, पण या पुस्तकात आयडेंटिटी शिफ्ट किंवा ओळखीतील बदलाविषयी जे म्हटलंय, म्हणजे लॉ ब्रेकरकडून लाईफ सेव्हरकडे जाण्याचा प्रवास, तो नेमका कसा होतो? आणि मुख्य म्हणजे हे रेंटेड सेफ्टी किंवा भाड्याची सुरक्षितता, हे प्रकरण नेमकं काय आहे? रेंटेड सेफ्टी ही संकल्पना मानवी मानसशास्त्रावर अचूक बोट ठेवते आणि ती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपण फक्त दंडाची पावती टाळण्यासाठी किंवा पोलिसांना घाबरून हेल्मेट घालतो, तेव्हा ती सुरक्षितता आपण काही काळापुरती भाड्याने घेतलेली असते. भाड्याने? म्हणजे कसं? उदाहरणार्थ, जर हेल्मेट न घालण्याचा दंड 500 रुपये असेल, तर आपण ते 500 रुपये सरकारला न देण्यासाठी हेल्मेट डोक्यावर ठेवतो. म्हणजे ती सुरक्षितता आपण त्या पैशांच्या बदल्यात रेंटवर घेतली आहे. अच्छा. आणि भाड्याच्या वस्तूचा एक स्पष्ट नियम असतो. ती आपली स्वतःची नसते, ती तात्पुरती असते. बरोबर. कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. तेव्हा ही भाड्याची सुरक्षितता लगेच गायब होते.
आपण हेल्मेट काढतो किंवा गाडी वेगात पळवतो. अगदी तसंच. कारण आपली ओळख तिथे फक्त कंप्लायन्स किंवा नियम पालन करणारी असते. बापरे, हे अगदी आपल्याकडच्या उपवासासारखं झालं. उपवासासारखं म्हणजे कसं? म्हणजे बघा, लोक बघतायत म्हणून श्रद्धेचा दिखावा करायचा आणि कोणीही नसताना, घरात एकटे असताना गुपचूप काहीतरी खाऊन घ्यायचं. हां, अगदी चपखल उदाहरण दिलंय. हो ना? किंवा शाळेतल्या परीक्षेसारखं. मुलं फक्त परीक्षेत पास होण्यासाठी घोकंपट्टी करतात. तो अभ्यास म्हणजे कंप्लायन्स असतो. बरोबर. पण जेव्हा एखादा विद्यार्थी खऱ्या कुतूहलापोटी अभ्यास करतो, तेव्हा ते ज्ञान कायम त्याच्यासोबत राहतं. तो त्याच्या कॅरेक्टरचा किंवा चारित्र्याचा भाग बनतो. पण माझी एक शंका आहे. सांगा ना. ही कंप्लायन्सची सवय मोडायची कशी? मानवी मेंदू हा मुळातच भीतीवर जास्त वेगाने रिॲक्ट करतो, नाही का? हे एक नैसर्गिक सत्य आहे. मग आपण भीतीशिवाय नियमांचे पालन करू शकतो, यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं. कसंय, मानवी मेंदू भीतीवर लगेच रिॲक्ट करतो हे खरंय, पण भीती ही कायमस्वरूपी टिकणारी भावना नाहीये. पुस्तकात याचा अतिशय मार्मिक विश्लेषण केलंय. हां, शिक्षेच्या किंवा दंडाच्या भीतीने आलेली शिस्त ही फक्त युनिफॉर्म आणि कॅमेरा असेपर्यंतच टिकते. पण जो खरा सैनिक असतो तो दंड वाचवण्यासाठी नाही, तर त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षितता निवडतो. अच्छा. त्याला माहीत असतं की तो जर सुरक्षित घरी पोचला नाही तर त्याच्या कुटुंबाचं काय होईल. जेव्हा हा विचार मनात पक्का होतो तेव्हा तो प्रवास कंप्लायन्सकडून कॅरेक्टरकडे जातो. म्हणजे प्रेमापोटी घेतलेली काळजी. अगदी बरोबर. पेनाल्टीच्या भीतीपेक्षा जीवनावरील प्रेम आणि आपल्या माणसांची ओढ ही खूप खोल आणि कायमस्वरूपी असते. तो प्रेमाचा विचार आपल्याला रात्रीच्या अंधारात रिकाम्या रस्त्यावर ही चुकीचा निर्णय घेऊ देत नाही. खरे. त्यामुळेच कंप्लायन्सकडून कॅरेक्टरकडे जाणं हाच एकमेव शाश्वत उपाय आहे. पण मला सांगा, हा चारित्र्यातला बदल एका व्यक्तीकडून संपूर्ण समाजात कसा पसरतो? कारण रस्ता सुरक्षेचा प्रश्न हा एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये, तो खूप सामूहिक आहे. बरोबर. या 8व्या प्रकरणात बदलाच्या या प्रवासाला कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे बदलाची वर्तुळे असं म्हटलं आहे. तर ही वर्तुळे नक्की कशी काम करतात? या बदलाची सुरुवात नेहमी पहिल्या वर्तुळातून म्हणजे घरातून होते. पुस्तकात याचं एक अत्यंत व्यावहारिक आणि विचार करायला लावणारं उदाहरण दिलंय. कोणतं उदाहरण? एका घरातला पती रोज सकाळी कामाला जाताना हेल्मेट न घालताच बाहेर पडायचा. त्याच्या पत्नीने अनेकदा सांगूनही तो ऐकत नव्हता. मग एक दिवस तिने एक वेगळा मार्ग निवडला. अच्छा. जेव्हा तो बाहेर पडायला लागला तेव्हा तिने त्याला त्याचा ऑफिसचा डबा दिलाच नाही. तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं, जेव्हा हेल्मेट डोक्यावर जाईल तेव्हाच हा डबा सोबत येईल. बापरे. डब्बा अडवला म्हणजे थेट माणसाच्या पोटावर आणि इगोवरच वार. हो ना. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच दिवसापासून हेल्मेट त्याची कायमची सवय बनली. एक मिनिट थांबा. इथे मला पुन्हा थोडी शंका येतेय. बोला. जर तो पती फक्त डबा मिळेल किंवा पत्नी ओरडेल या भीतीने हेल्मेट घालत असेल, तर हे पुन्हा कंप्लायन्सच झालं ना? असा विचार येऊ शकतो. म्हणजे त्याने ट्रॅफिक पोलिसांच्या भीतीची जागा आता फक्त पत्नीच्या भीतीशी बदलली. यात कॅरेक्टर कुठे आलं? हा तर एक प्रकारचा ब्लॅकमेल वाटतोय. हा खूप महत्वाचा आणि अचूक प्रश्न आहे. वरवर पाहता हे कंप्लायन्स वाटू शकतं. पण इथे आपल्याला त्या कृतीमागचा उद्देश किंवा हेतू पाहावा लागेल. उद्देश? हो. पोलीस जेव्हा दंड करतात तेव्हा त्यामागे कायद्याची अंमलबजावणी आणि महसूल गोळा करणं हा भाग असतो. बरोबर. पण पत्नीने जेव्हा डबा अडवला तेव्हा त्यामागे कोणताही स्वार्थ नव्हता, तर ते केवळ प्रेमापोटी आणि पतीचा जीव सुरक्षित राहावा या काळजीपोटी उचलेलं पाऊल होतं. हे मात्र खरंय. आपल्याकडे डबा ही फक्त जेवणाची गोष्ट नसते. अगदी बरोबर. ती काळजीची आणि प्रेमाची जोडलेली एक नाळ असते. डबा थांबवणं म्हणजे थेट त्या प्रेमाची जाणीव करून देणं. पत्नीचं ते वागणं हे प्रेमाने दिलेलं कॉन्सिक्वेन्स किंवा परिणाम होतं. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची प्रेमाची शिक्षा होती. हो. सुरुवातीला कदाचित पतीने डब्यासाठी हेल्मेट घातलं असेल, पण हळूहळू त्याला त्यामागची कुटुंबाची काळजी समजते आणि मग ती सवय त्याच्या कॅरेक्टरचा भाग बनते. जुनी चुकीची सवय मोडण्यासाठी अशा एका भावनिक धक्क्याची गरज असतेच. म्हणजे तो केवळ एक तात्पुरता उपाय नसून आतून जाणीव करून देण्याचा एक मार्ग होता. हे पहिलं वर्तुळ झालं. हो. पण घराच्या 4 भिंतींच्या आत झालेला हा बदल बाहेरच्या जगात म्हणजे पुढच्या वर्तुळात कसा जातो? एका व्यक्तीने किंवा एका कुटुंबाने नियम पाळून संपूर्ण शहरात कसा फरक पडेल? दिसून येते. दुसरं वर्तुळ येतं ते म्हणजे रस्ता किंवा सोसायटी. जेव्हा एका घरातील व्यक्ती
रोज न चुकता हेल्मेट घालून किंवा सीटबेल्ट लावून घराबाहेर पडते तेव्हा बिल्डिंगमधील लोक किंवा शेजारी हे रोज पाहत असतात. हो, शेजाऱ्यांचं लक्ष तर असतंच. अगदी. माणूस हा अनुकरण करणारा प्राणी आहे. आपण सतत आजूबाजूला काय घडतंय यावर लक्ष ठेवून असतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत योग्य गोष्ट करते तेव्हा ती कोणाला लेक्चर देत नसते. बरोबर. ती फक्त स्वतःच्या कृतीतून दाखवून देते. हो, आणि हळूहळू त्या कॉलनीमध्ये हेल्मेट न घालणे हे लोकांना स्वतःलाच ऑड किंवा विचित्र वाटू लागतं. ती जी मूक आणि शांत निरीक्षण करण्याची प्रक्रिया आहे ना, ती दुसऱ्या वर्तुळात बदल घडवून आणते. म्हणजे शब्दांशिवाय आजूबाजूच्या लोकांवर एक अदृश्य सामाजिक दबाव तयार होतो. ती कृतीच बोलू लागते. अगदी तसंच. आणि मग येतं तिसरं वर्तुळ. ते कोणतं? वर्कप्लेस किंवा ऑफिस आणि डिजिटल विश्व. जेव्हा हीच व्यक्ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा ती आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून नो फोन ड्राईव्ह सारखा साधा नियम सुचवू शकते. म्हणजे गाडी चालवताना कोणीही फोन उचलणार नाही. हो, किंवा सोशल मीडियावर खऱ्या सुरक्षिततेचा ऑथेंटिक अनुभव शेअर करू शकते. आणि मग शेवटी येतं चौथं आणि सर्वात मोठं वर्तुळ, संस्कृती किंवा कल्चर. अच्छा, म्हणजे हा वैयक्तिक बदल थेट संस्कृतीपर्यंत पोहोचतो. हो ना. जेव्हा ही तिन्ही वर्तुळे एकत्र काम करतात तेव्हा समाजाची नॉर्मलची व्याख्याच बदलते. मग रस्त्यावर भरधाव गाडी चालवणं किंवा सिग्नल तोडणं हे समाजाला खटकू लागतं. सुरक्षित नसलेली कृती आपोआपच अमान्य होऊ लागते. बापरे, एका घरातल्या डब्यावरून सुरू झालेला बदल संपूर्ण समाजाची संस्कृती बदलू शकतो तर? नक्कीच. हे सर्व ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण नेहमी विचार करतो की रस्ता सुरक्षेसारखा मोठा बदल घडवायचा असेल तर काहीतरी मोठं आंदोलन हवं. रविवारी सकाळी काढलेली रॅली हवी किंवा एखाद्या NGOची मोहीम हवी. पण या 8व्या प्रकरणात मांडलेली हर घर से एक सैनिक ही संकल्पना कोणतीही नोंदणी असलेली चळवळ नाहीये. अजिबात नाही. म्हणजे यात कोणतेही ॲप डाउनलोड करायचं नाहीये, कोणाला फॉर्म भरायचा नाहीये की कोणत्या संस्थेचं सदस्य व्हायचं नाहीये. ही फक्त एक वैयक्तिक शांत कमिटमेंट आहे. होय, आणि तीच या संकल्पनेची सर्वात मोठी ताकद आहे. ही कोणतीही सरकारी मोहीम नाही किंवा कोणी लादलेला नियम नाही. पुस्तकात अतिशय अचूक शब्दात म्हटलं आहे, दिस इज नॉट जस्ट अ स्लोगन, इट इज अरिथमेटिक. म्हणजे हे फक्त एक गणित आहे. हो, ही फक्त एक घोषणा नाही तर हे एक सोपं गणित आहे. एक व्यक्ती वाचली म्हणजे एक पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतं. आणि जेव्हा अशी अनेक कुटुंबे सुरक्षित राहतात तेव्हा समाज आणि पर्यायाने देश आपोआप बळकट होतो. पण थोडा प्रॅक्टिकल विचार करूया. बोला. फक्त एक वैयक्तिक आणि शांत कमिटमेंट करून खरंच इतका मोठा फरक पडेल का? म्हणजे बाहेर इतकी मोठी यंत्रणा असताना मोठ्या मोहिमांशिवाय हा बदल टिकेल का? नक्कीच टिकेल, कारण बाहेरून लादलेले नियम लोक पळवाटा शोधून मोडतात. तेही आहेच. पण जेव्हा निर्णय आतून येतो तेव्हा तो पाळण्यासाठी कुणाच्या देखरेखीची किंवा दंडाची गरज नसते. उद्या सकाळी जेव्हा आपण घराच्या दरवाजापाशी उभे राहतो, गाडीची चावी हातात घेतो, तेव्हा कुणालाही न सांगता फक्त तो निर्णय स्वतःशी घ्यायचा आहे. आणि तो अंमलात आणायचा आहे. हेल्मेट घालणं, सीट बेल्ट लावणं, गाडी चालवताना फोन बाजूला ठेवणं, हेच ते साधे पण अत्यंत महत्त्वाचे निर्णय आहेत जे आपल्याला खरा सैनिक बनवतात. यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते. खूपच सुंदर. तर या सखोल विश्लेषणातून आपण काय शिकलो? सैनिक म्हणजे फक्त सीमेवरचं रक्षक नाही, तर रस्त्यावर स्वतःच्या आणि इतरांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणारी व्यक्ती. आपण कंप्लायन्स म्हणजे केवळ दंडाच्या भीतीपासून कॅरेक्टर म्हणजेच प्रेमापोटी घेतलेल्या जबाबदारीपर्यंतचा मानसिक प्रवास समजून घेतला. अगदी बरोबर. रेंटेड सेफ्टी किंवा भाड्याची सुरक्षितता ही कशी तात्पुरती असते आणि डब्याच्या उदाहरणातून घरातून सुरू झालेला हा बदल मूक निरीक्षणातून समाजाच्या संस्कृतीपर्यंत कसा झिरपतो हे आपण या 8व्या प्रकरणातून पाहिलं. आणि हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण रस्ता कुणामध्येही भेदभाव करत नाही. रस्त्याला कोणाचा हुद्दा, पैसा किंवा ओळख माहीत नसते. त्याला फक्त वेगाचे आणि भौतिकशास्त्राचे नियम माहीत असतात. अगदी खरे. त्यामुळे सुरक्षित घरी पोहोचणे हेच आपल्या माणसांसाठी सर्वात मौल्यवान असते. जाता जाता आपण सर्वांनी एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. कोणत्या? या पूर्ण चर्चेत आपण पाहिलं की कुणीही बघत नसताना आपण रस्त्यावर कसे वागतो हे आपलं खरं कॅरेक्टर किंवा चारित्र्य दर्शवतं. पण एक मिनिट थांबा. काय झालं? आपण खरोखरच एकटे असतो का? गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली पुढची पिढी, लहान मुलं आपल्याला सतत पाहत असतात. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा ती मुले आपल्याला ट्रॅफिक सिग्नल तोडताना किंवा गाडी चालवताना फोनवर बोलताना पाहतात, तेव्हा आपण त्यांच्या कोवळ्या मनात भविष्यातील कोणत्या जीवघेण्या सवयीचं कोडिंग नकळतपणे करत आहोत?
बाप रे, हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना. तो कॅमेरा कदाचित पोलिसांचा नसेल, पण त्या लहान मुलांचा कॅमेरा कधीच बंद नसतो. यावर सर्वांनी नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल विश्लेषणासह.